म्हसरूड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे व अंमलदार हे नेहमीप्रमाणे पेठ रोड भागात गस्ती घालत असताना अंमलदार प्रशांत देवरे यांना मोटारसायकल चोरीबाबतची गोपनीय माहिती मिळाली। देवरे यांना पेठ रोडवरून मेहरधामकडे एका मोटारसायकलवर 2 अल्पवयीन मुले जाताना दिसली। पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा इशारा केला, परंतु ते थांबले नाही। त्यामुळे त्यांना एसटी वर्कशॉप येथे थांबवून त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलची कागदपत्रे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। त्यांच्या जवळ असलेल्या मोटारसायकलचे इंजिन नंबर तसेच चेसी नंबर चेक केले असता संशयिताकडे मोटारसायकल ही म्हसरूड पोलीस ठाणे येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून दोन्ही वीर संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले। त्यांच्या पालकांसमोर त्यांना आम्हाला मौज मजा करायची होती, परंतु आमच्याकडे मोटारसायकल नसल्याने आम्ही आमच्या अजून 4 ते 5 साथीदार मिळून म्हसरूड पंचवटी उपनगर भद्रकाली या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरून त्यांच्या नंबर प्लेट काढून आम्ही त्या लपवून ठेवत अशी कबुली यावेळी त्यांनी दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर, उपनिरीक्षक दीपक पठारे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, जितेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर कातकडे, गिरीधर भुसारे यांनी केली। पुढील तपास म्हसरूड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विसावे करीत आहेत। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।